पुण्यातील त्या आलिशान फ्लॅटमध्ये आज सकाळपासूनच तणावाचे वातावरण होते. सुमतीबाई आपल्या खोलीत बसून देवाच्या तसबिरीकडे एकटक बघत होत्या. बाहेर हॉलमधून मुलगा अजय आणि सून रीमा यांच्या भांडणाचे आवाज स्पष्ट ऐकू येत होते. अजय, मी तुला 100 वेळा सांगितले, हे आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचे आहे. रीमाचा आवाज चढलेला होता. तुझ्या आईच्या औषधांचं बिल, त्यांचा तो पथ्याचा स्वयंपाक आणि वरून त्यांचं ते सारखं खोकणं. माझ्याकडून हे सगळं झेपत नाहीये. आपल्या मुलाच्या शाळेची फी भरायची की तुमच्या आईच्या गोळ्यांचे पैसे भरायचे? अजय काहीसा शांत होता, पण त्याच्या शांततेत आईबद्दलची ओढ नव्हती, तर एक प्रकारची हतबलता आणि स्वार्थ होता. अगं पण रीमा, आता काय करायचं? कुठे पाठवणार त्यांना? कुठेही पाठवा, पण या घरात आता त्या राहणार नाहीत. त्यांचं असणं म्हणजे आपल्या प्रगतीला ब्रेक लावण्यासारखं आहे. त्यांचा सांभाळ करण्याचा खर्च म्हणजे निव्वळ पैशाचा अपव्यय आहे, दुसरं काही नाही. रीमाचे हे शब्द सुमतीबाईंच्या कानावर पडले आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. भूतकाळाच्या आठवणी. सुमतीबाईंना तो काळ आठवला जेव्हा त्यांचे पती गेले होते. अजय तेव्हा फक्त 10 वर्षांचा होता. लोकांनी खूप सल्ले दिले, दुसरं लग्न कर किंवा मुलाला अनाथाश्रमात टाकून स्वतःचं बघ, पण सुमतीबाईंनी कोणाचंही ऐकलं नाही. त्यांनी लोकांच्या घरची धुनीभांडी केली, पहाटे उठून लोकांच्या डब्यांचे स्वयंपाक केले, स्वतः फाटकी लुगडी नेसली, पण अजयला शहरातल्या सगळ्यात चांगल्या शाळेत शिकवलं. जेव्हा त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं, तेव्हा त्यांनी आपल्या अंगावरचा शेवटचा दागिना, त्यांची सोन्याची पाटली देखील हसत हसत विकली होती. आज त्याच मुलाला आपल्या आईचा खर्च फुकट वाटत होता. संध्याकाळ झाली. अजय खोलीत आला. त्याच्या डोळ्यात आईबद्दलची माया नव्हती, तर एक विचित्र भीती आणि गुन्हेगारी भाव होता. आई, चल तयारी कर, आपण लांब फिरायला जाऊया, तो म्हणाला. सुमतीबाईंना वाटलं कदाचित मुलाचं मन परिवर्तन झालं असेल. त्यांनी गुपचूप आपली छोटीशी पिशवी भरली. गाडी वेगाने शहराच्या बाहेर पडली. 2-3 तास झाले तरी गाडी थांबत नव्हती. बाहेर पाऊस सुरू झाला होता. विजा कडकडाटात होत्या. शेवटी शहरापासून खूप दूर एका निर्जन ठिकाणी, जिथे फक्त एक जुनी पाटी टांगलेली होती, शांतीधाम वृद्धाश्रम, तिथे गाडी थांबली. उतर आई, अजयने कोरड्या स्वरात सांगितले. सुमतीबाई गाडीतून उतरल्या. पावसात त्या थरथरत होत्या. रीमाने गाडीची खिडकी खाली केली आणि तिरस्काराने म्हणाली, आई, आता इथेच तुमचं आयुष्य घालवा. इथे तुमच्यासारखे खूप म्हातारे आहेत. आमची वाट बघू नका, कारण आता आमचा आणि तुमचा संबंध संपला आहे. आम्हाला आमचं आयुष्य शांततेत जगू द्या. अजयने आईची पिशवी गेट बाहेर फेकली. सुमतीबाईंनी धावत जाऊन अजयचा हात धरला. अजय, अरे बाळ, असं नको करू. मी तुझ्या घरात एका कोपऱ्यात पडून राहीन, पण मी जेवणार सुद्धा नाही जास्त. पण मला अशा अनोळखी ठिकाणी सोडू नकोस. मला भीती वाटते रे. पण अजयने आईचा हात झटकला. आई, हट्ट नको करू. तुला सांभाळण्यापेक्षा आम्हाला आमच्या मुलाचं भविष्य बघणं महत्त्वाचं आहे. तुझा खर्च आता आम्हाला फुकट वाटतोय. त्याने गाडीचं इंजिन चालू केलं. सुमतीबाई गाडीच्या मागे धावल्या. अजय, अजय, पण गाडी वेगाने अंधारात दिसेनाशी झाली. रस्त्यावर फक्त चिखल आणि सुमतीबाईंचे कोसळलेले अस्तित्व उरले होते. त्या रात्री सुमतीबाई फक्त शारीरिकदृष्ट्या घराबाहेर पडल्या नव्हत्या, तर त्यांच्या मनातील मुलाबद्दलचे सर्व प्रेम त्या पावसाच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यांनी आकाशाकडे पाहिले. विजांच्या प्रकाशात त्यांचा चेहरा आता रडका नव्हता, तर काहीसा कठोर झाला होता. ज्या मुलाला त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून दिले, त्यानेच त्यांना शून्यावर आणले होते, पण आता त्यांना पुन्हा शून्यातून उभे राहायचे होते. पावसाचा जोर आता वाढला होता. सुमतीबाई शांतीधाम वृद्धाश्रमाच्या त्या लोखंडी गेटला धरून तशाच उभ्या होत्या. समोरचा रस्ता आता पूर्णपणे रिकामा झाला होता. ज्या रस्त्यावरून अजयची गाडी गेली, तिथे आता फक्त काळोख आणि पावसाच्या पाण्याचे लोट वाहत होते. सुमतीबाईच्या अंगावरची साडी पूर्णपणे भिजली होती, पण त्याहून अधिक ओलावा त्यांच्या डोळ्यात होता. आई,
या किती वेळ अशा पावसात उभ्या राहणार. पाठीमागून एक थरथरणारा पण आश्वासक आवाज आला. सुमतीबाईंनी मागे वळून पाहिले. हातात एक जुनी छत्री धरलेली, पांढऱ्या केसांची आणि साध्या सुती साडीतली एक वृद्ध स्त्री तिथे उभी होती. त्या आश्रमाच्या केअरटेकर मालती आजी होत्या. त्यांनी सुमतीबाईंचा हात धरला आणि त्यांना हळुवारपणे आत नेले. आतले वातावरण विषण्ण होते. एका मोठ्या हॉलमध्ये ओळीने लोखंडी खाटा टाकल्या होत्या. तिथे अनेक वृद्ध व्यक्ती कुणीतरी येईल या आशेने दरवाजाकडे बघत बसल्या होत्या. कुणीतरी हळूच हुंदके देत होते, तर कुणी शून्यात नजर लावून बसले होते. सुमतीबाईंना तिथे पाहून अनेकांच्या नजरेत सहानुभूती उतरली, कारण प्रत्येकाची कहाणी सारखीच होती. मुलांनी दिलेला नकार. मालती आजींनी सुमतीबाईंना कोरडी साडी दिली आणि गरम चहाचा कप त्यांच्या हातात ठेवला. सुमतीबाईंचा हात अजूनही थरथरत होता. तो येईल ग, माझा अजय येईल. त्याला मगाशी राग आला होता म्हणून तो असं वागला, पण तो मला इथे सोडून राहूच शकत नाही. सुमतीबाई स्वतःशीच पुटपुटत होत्या. मालती आजी फक्त हसल्या. त्या हसण्यात खूप मोठं दुःख होतं. त्या म्हणाल्या, सुमतीबाई, इथे येणारा प्रत्येक जण हेच म्हणतो, पण जो रस्ता एकदा ओलांडून जातो तो सहसा परत येतच नाही. मुलांनी नातं तोडलं असेल, पण देवाने श्वास अजून तोडलेला नाही, त्यामुळे जगावं तर लागेलच. त्या रात्री सुमतीबाईंना झोपच लागली नाही. आजूबाजूला असलेल्या अनोळखी व्यक्तींचे घोरण्याचे आवाज, कुणाचे खोकण्याचे आवाज आणि लांबून येणारा कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज, हे सगळं त्यांच्यासाठी नवीन आणि भयानक होतं. त्यांना आठवलं, कालपर्यंत त्या आपल्या नातवाच्या कुशीत झोपायच्या, गोष्टी सांगत होत्या. आज त्यांच्या कुशीत फक्त एक जुनी फाटकी पिशवी होती. सकाळी उठल्यावर सुमतीबाईंनी पाहिलं की तिथे राहणारे लोक अगदी लाचार आयुष्य जगत आहेत. जे मिळेल ते खाणे आणि मरणाची वाट बघणे, हेच त्यांचे काम होते. सुमतीबाईंना हे दृश्य सहन झाले नाही. त्यांच्या मनात विचार आला, माझ्या मुलाने मला खर्च म्हणलं, माझं आयुष्य त्याला ओझं वाटलं, पण मी अशीच रडत बसले तर त्याचं म्हणणं खरं ठरेल. दुपारच्या वेळी सुमतीबाई आश्रमाच्या स्वयंपाकघरापाशी गेल्या. तिथे बनवलेले वरण आणि भात पाहून त्यांना जाणवले की त्यात चवच नाही. तिथल्या स्वयंपाकीबाई आजारी होत्या. सुमतीबाईंनी पदर खोचला आणि म्हणाल्या, आजचा स्वयंपाक मी करते. मालती आजींनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण सुमतीबाई ऐकल्या नाहीत. त्यांनी उपलब्ध साहित्यातून इतकी चविष्ट आमटी आणि मसाले भात बनवला की संपूर्ण आश्रमात त्याचा सुवास दरवळला. जे लोक जेवणावरून नेहमी कुरकुर करायचे, त्यांनी त्या दिवशी 2 घास जास्त खाल्ले. जेवण झाल्यावर एक 90 वर्षाचे आजोबा सुमतीबाईंकडे आले आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, मुली, खूप दिवसांनी आज घरच्या अन्नाची चव लागली ग. खरंच तुझ्या हात गुणाचा आहे. त्या एका वाक्याने सुमतीबाईंच्या मनात वीज चमकली. त्यांना आठवले, त्या जेव्हा लोकांच्या डब्यांचे काम करायच्या तेव्हा लोक त्यांच्या हाताच्या सुगरणीचे कौतुक करायचे. त्यांच्या मनात विचार आला, जर माझा मुलगा मला खर्च समजत असेल तर मी आता स्वतःला उत्पन्न सिद्ध करून दाखवेन. मी इथे रडण्यासाठी नाही तर लढण्यासाठी आले आहे. सुमतीबाईंनी मालती आजींचा हात धरला आणि विचारले, आजी, इथे जवळच एखादी बाजारपेठ आहे का? मला काही सामान हवाय. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आता सुकले होते आणि तिथे एक वेगळी चमक दिसत होती. ती चमक होती एका आईच्या स्वाभिमानाची. सुमतीबाईंनी ठरवले होते की आता रडून डोळे सुजवायचे नाहीत, तर हात राबवून नशीब बदलायचे. पण एका वृद्धाश्रमात राहून खिशात 1 रुपयाही नसताना व्यवसाय सुरू करणे वाटले तितके सोपे नव्हते. त्यांच्याकडे होती ती फक्त त्यांची जिद्द आणि हाताची चव. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमतीबाईंनी मालती आजींना गाठले. आजी, मला थोडं पीठ, गूळ आणि शेंगदाणे उसने मिळतील का? मी तुम्हाला त्याचे पैसे लवकरच परत करेन, सुमतीबाईंनी विनंती केली. मालती आजींना प्रथम नवलच वाटले, पण सुमतीबाईंच्या डोळ्यातील आत्मविश्वास पाहून त्यांनी आश्रमाच्या कोठारातून थोडे साहित्य दिले. सुमतीबाईंनी त्या दिवशी दुपारी कोणालाही न सांगता खमंग शेंगदाणा लाडू आणि खुसखुशीत शंकरपाळे बनवले. त्यांचा सुवास संपूर्ण आश्रमात दरवळला. त्यांनी ते पदार्थ लहान लहान पुड्यामध्ये बांधले
वृद्धाश्रमाच्या बाहेर एक छोटेसे मंदिर होते जिथे भाविकांची मोठी गर्दी असायची. सुमतीबाई तिथे जाऊन एका कोपऱ्यात बसल्या. पहिले 2 तास कोणीच फिरकले नाही. सुमतीबाईंना भीती वाटू लागली. जर हे विकले गेले नाही तर मी आजींचे पैसे कसे देणार? पण तेवढ्यात एक लहान मुलगा आपल्या आईसोबत तिथे आला. लाडूचा वास बघून त्याने हट्ट धरला. आईने एक पाकिट विकत घेतले. मुलाने पहिला घास घेतला आणि ओरडला, मम्मी हे तर अगदी आजी बनवते तसंच आहे. त्या एका वाक्याने सुमतीबाईंची बोहणी झाली. 2 तासातच त्यांची सर्व पाकिटे विकली गेली. त्या दिवशी सुमतीबाईंना 500 रुपये मिळाले. त्यांच्या आयुष्यात त्यांनी याआधी हजारो रुपये पाहिले होते, पण आजच्या त्या 500 रुपयांची किंमत काही वेगळीच होती. त्यांनी सर्वात आधी मालती आजींचे पैसे परत केले आणि उरलेल्या पैशातून पुढच्या दिवसाचे सामान आणले. हळूहळू सुमतीबाईंचे नाव त्या परिसरात पसरू लागले. वृद्धाश्रमातल्या माऊलीचे पदार्थ म्हणून लोक आवर्जून त्यांच्याकडे लाडू, चकली आणि लोणचे नेऊ लागले. आश्रमातील इतर वृद्ध स्त्रिया ज्या फक्त बसून राहायच्या त्या आता सुमतीबाईंना मदत करू लागल्या. कोणाची तरी निवड करण्याची सवय होती, कोणाला तरी लसूण सोलायला आवडायचे. सुमतीबाईंनी नकळतपणे त्या निराधार हातांना काम आणि जगण्याचे साधन दिले होते. एक दिवस सुमतीबाई बाजारात सामान आणायला गेल्या होत्या. तिथे त्यांना अजयच्या ऑफिसमधील एक सहकार्याची पत्नी भेटली. सुमतीबाईंना अशा अवस्थेत पाहून तिने विचारले, काकू तुम्ही इथे? आणि हे सामान? अजय तर म्हणत होता तुम्ही तीर्थयात्रेला गेला आहात. सुमतीबाईंच्या मनात लख्ख प्रकाश पडला. त्यांचा मुलगा समाजात तोंड लपवण्यासाठी खोटं बोलत होता. त्यांनी शांतपणे उत्तर दिले, हो मी तीर्थयात्रेवरच आहे. स्वतःचा शोध घेण्याच्या तीर्थयात्रेवर त्या घरी आल्या, पण त्या दिवशी त्या खूप रडल्या. अजयने त्यांना साधी विचारपूस करण्यासाठी फोनही केला नव्हता. तो आणि रीमा आपल्या नवीन आयुष्यात सुखी होते. जणू सुमतीबाई नावाचे प्रकरण त्यांच्या आयुष्यातून कायमचे मिटले होते. 3 महिने उलटले. सुमतीबाईंच्या पदार्थांना आता शहरातून मागणी येऊ लागली होती. एका मोठ्या सेंद्रिय खाद्यपदार्थाच्या स्टोअरच्या मालकाने त्यांना भेटायला बोलावले. काकू तुमच्या पदार्थांची चव घरगुती आहे. मला दर आठवड्याला 100 किलो लाडू आणि 50 किलो लोणचे हवे आहे. तुम्ही देऊ शकाल का? हा आकडा ऐकून सुमतीबाईंचे पाय लटपटले, पण त्यांनी स्वतःला सावरले. त्यांनी मालती आजीकडे परवानगी मागितली आणि आश्रमाच्या मागचा पडीक हॉल भाड्याने घेतला. तिथल्याच गरजू स्त्रियांना कामावर ठेवले. आता तो केवळ एक छोटा उपक्रम राहिला नव्हता, तर एका मोठ्या ब्रँडची सुरुवात होती. त्यांनी आपल्या ब्रँडचे नाव ठेवले माऊली क्रिएशन. सुमतीबाईंनी ठरवले होते की या व्यवसायातून मिळणारा नफा त्या स्वतःसाठी वापरणार नाहीत, तर तो शांतीधामला सुसज्ज करण्यासाठी वापरतील. ज्या मुलाने त्यांना खर्च फुकट जातोय असे म्हटले होते, त्याला आता दाखवून द्यायची वेळ आली होती की आई कधीच फुकट नसते, ती अक्षयपात्र असते. दिवसामागून दिवस जात होते आणि शांतीधाम वृद्धाश्रमाचे चित्र बदलत होते. ज्या हॉलमध्ये कधी काळी मरगळलेली शांतता असायची, तिथे आता पहाटे 5 वाजल्यापासून माऊली क्रिएशनच्या कामाची लगबग सुरू व्हायची. सुमतीबाई आता केवळ एक आश्रित राहिल्या नव्हत्या, तर त्या या छोट्याशा क्रांतीच्या प्रणेत्या झाल्या होत्या. सुमतीबाईंच्या हाताला अशी काही चव होती की त्यांच्या लोणच्याचा एक घास खाणारा माणूससुद्धा पुन्हा पुन्हा तिथेच यायचा. त्यांनी पारंपरिक पद्धतीने लाकडी घाण्याचं तेल आणि घरी कुटलेले मसाले वापरून पदार्थ बनवायला सुरुवात केली होती. सोशल मीडियाच्या युगात एका तरुण पत्रकाराने सुमतीबाईंची ही गोष्ट इंटरनेटवर टाकली. मुलाने घराबाहेर काढलेल्या आईने उभं केलं शून्यातून विश्व, हा एक लेख व्हायरल झाला आणि पाहता पाहता सुमतीबाईंकडे मोठ्या कंपन्यांकडून ऑर्डर्सचा पाऊस पडू लागला. त्यांनी आश्रमातील प्रत्येक वृद्ध हाताला काम दिले. कुणी पॅकेजिंग करायचं, कुणी हिशोब ठेवायचा, तर कुणी गुणवत्तेवर लक्ष द्यायचं. सुमतीबाई म्हणायच्या, या हातांना कामाची सवय आहे. त्यांना बसवून ठेवले तर ते थकतील, काम दिलं तर ते तरुण होतील. 2 वर्षाच्या आत माऊली क्रिएशनची उलाढाल कोटींच्या घरात गेली. सुमतीबाईंनी शहरात एक स्वतःचा मोठा प्लांट टाकला.
पण त्या स्वतः मात्र त्याच वृद्धाश्रमातल्या एका छोट्या खोलीत राहत होत्या. त्यांनी शांतीधामला सर्व सोयी सुविधांनी युक्त असे एक अद्ययावत निवासस्थान बनवले. आता तिथे कुणी टाकलेले म्हणून राहत नव्हतं, तर ते एका मोठ्या कुटुंबासारखे अभिमानाने राहत होते. एकीकडे सुमतीबाई यशाच्या शिखरावर चढत होत्या, तर दुसरीकडे अजय आणि रीमाच्या आयुष्यात काळे ढग जमा होऊ लागले होते. ज्या पैशांच्या गर्वामुळे त्यांनी आईला घराबाहेर काढले होते, तोच पैसा आता त्यांच्या हातातून वाळूसारखा निसटत होता. अजयने मोठ्या पगाराच्या आमिषाने एका नवीन कंपनीत गुंतवणूक केली होती आणि आपली कायमस्वरूपी नोकरी सोडली होती, पण ती कंपनी फ्रॉड निघाली. अजयचे सर्व पैसे बुडाले. त्याच काळात रीमाला शेअर मार्केटचं व्यसन लागलं होतं. शॉर्टकटने पैसे कमवण्याच्या नादात तिने घरावर कर्ज काढले होते. एके दिवशी सकाळी त्यांच्या दारात बँकेचे अधिकारी आले. मिस्टर अजय, तुम्ही गेल्या 6 महिन्यापासून घराचा हप्ता भरलेला नाही. हे घर आता बँक जप्त करत आहे. अजय आणि रीमाच्या पायाखालची जमीनच सरकली. पण आम्हाला थोडा वेळ हवाय. अजय गयावया करू लागला. वेळ संपली आहे. आज संध्याकाळपर्यंत घर खाली करा, असं ठणकावून सांगून अधिकारी निघून गेले. ज्या मुलाने आपल्या आईला एका पिशवीसह घराबाहेर काढले होते, आज तो स्वतः आपल्या पत्नी आणि मुलासह एका पिशवीत सामान भरून रस्त्यावर उभा होता. त्यांना आता कोणाचाही आधार नव्हता. मित्र, नातेवाईक ज्यांच्यासमोर त्यांनी आईची बदनामी केली होती, त्यांनी आता या संकटाच्या काळात पाठ फिरवली होती. भर पावसात टॅक्सी शोधताना अजयला अचानक त्या रात्रीची आठवण झाली, जेव्हा त्याने आईला अशाच पावसाच्या रात्री वृद्धाश्रमाबाहेर सोडले होते. त्याचे हात थरथरू लागले. रीमा रडत होती. आता आपण कुठे जाणार, कुणाकडे मदत मागणार? अजयने लाचारीने आपल्या एका जुन्या मित्राला फोन केला. मित्राने सांगितले, अजय, शहरात एक माऊली फाउंडेशन आहे. ते गरजू लोकांना मदत करतं. तिथल्या मालकीन खूप दयाळू आहेत. तू तिथे जाऊन बघ. कदाचित तुला काही काम किंवा निवारा मिळेल. अजयला काय माहीत नव्हते की ही माऊली दुसरी तिसरी कोणी नसून तीच आई आहे, जिच्या अस्तित्वाचा खर्च त्याला एकेकाळी फुकट वाटत होता. तो आपल्या कुटुंबाला घेऊन त्याच शांतीधामच्या दिशेने निघाला, जिथून त्याने आईची हकालपट्टी केली होती. नियतीचा फेरा पूर्ण झाला होता. ज्या ठिकाणी त्याने आईला फेकून दिले होते, त्याच ठिकाणी आज त्याला आश्रय मागायला जायचे होते. पावसाचा जोर त्या रात्रीसारखाच होता जेव्हा सुमतीबाईंना घराबाहेर काढले गेले होते. अजय, रीमा आणि त्यांचा छोटा मुलगा आरव एका टॅक्सीतून उतरले. समोर शांतीधामची ती जुनी इमारत होती, पण आता तिचा कायापालट झाला होता. गेटवर मोठमोठ्या अक्षरात लिहिले होते, माऊली कॉर्पोरेट ऑफिस आणि निवासस्थान. अजयच्या अंगावर काटा आला. हे तेच ठिकाण होते जिथे तो आईला सोडून गेला होता. पण आता परिस्थिती बदलली होती. तो इथे आईला भेटायला नाही, तर माऊली फाउंडेशनकडे मदतीची याचना करायला आला होता. त्याला वाटले होते की ही एखादी मोठी संस्था असेल, जी गरिबांना घरे मिळवून देते. अजय आणि रीमा आत शिरले. ऑफिसमध्ये कमालीची शिस्त आणि आधुनिकता होती. भिंतीवर माऊली क्रिएशनच्या प्रवासाचे फोटो होते, पण अजयने गडबडीत त्याच्याकडे लक्ष दिलेच नाही. रिसेप्शनिस्टने त्यांना एका मोठ्या केबिन बाहेर थांबायला सांगितले. मॅडम बिझी आहेत, थोडा वेळ थांबा, ती मुलगी म्हणाली. रीमाची अवस्था बिकट होती. तिचे दागिने विकले गेले होते. चेहऱ्यावरचा तो श्रीमंतीचा तोरा आता पूर्णपणे उतरला होता. अजय, जर त्यांनी आपल्याला मदत नाकारली तर आपण आजची रात्र रस्त्यावर काढायची काय? तिने विचारले. अजयकडे उत्तर नव्हते. तेवढ्यात निरोप आला. मॅडम तुम्हाला बोलावतायत. अजय आणि रीमाने केबिनचा दरवाजा उघडला. आत एक भव्य टेबल होते आणि त्यामागे फिरणाऱ्या खुर्चीवर पाठ करून एक स्त्री बसली होती. तिने पांढरी शुभ्र सुती साडी नेसली होती आणि तिच्या हातात काही फाईल्स होत्या. बसा, त्या स्त्रीचा आवाज आला. तो आवाज ऐकताच अजयच्या काळजात धडधड वाढली. त्याला तो आवाज ओळखीचा वाटला, पण त्याला खात्री नव्हती. त्याने लाचारीने बोलायला सुरुवात केली. मॅडम, माझं नाव अजय. मी एका मोठ्या संकटात आहे. माझी नोकरी गेली, घर बँकेने जप्त केले.
माझ्याकडे खायलाही पैसे नाहीत. मला कळलं की तुमची संस्था गरजू लोकांना निवारा देते. ती खुर्ची हळूहळू फिरली. समोरचा चेहरा पाहताच अजय आणि रीमाच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर चक्क सुमतीबाई बसल्या होत्या, पण त्या पूर्वीसारख्या हतबल आणि रडणाऱ्या सुमतीबाई नव्हत्या. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होते, चेहऱ्यावर कर्तृत्वाचा अभिमान होता आणि बोलण्यात कमालीचा ठामपणा होता. धक्क्याचा डोंगर. आई. अजयच्या तोंडातून शब्द फुटला. रीमा तर जणू पुतळाच बनली, जिला तिने भिकारी म्हणून आश्रमात सोडले होते. ती आज एका मोठ्या साम्राज्याची मालकीण होती. ज्या सासूला तिने खर्च म्हटलं होतं, ती आज हजारो लोकांचा खर्च उचलत होती. सुमतीबाईंनी शांतपणे चष्मा काढला आणि टेबलावर ठेवला. या मिस्टर अजय, बसा. तुम्ही म्हणालात की तुम्ही संकटात आहात, पण माझ्या माहितीनुसार तुमच्यासाठी तर तुमचा परिवार आणि त्यांचा खर्च हे ओझं होतं ना. मग आज हे ओझं घेऊन माझ्या दारात का आलायत? अजयने आईचे पाय धरले. आई, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माझ्या कर्माची फळ मिळाली आहेत. आम्हाला घरातून बाहेर काढले ग आई. सुमतीबाईंनी आपला पाय बाजूला केला. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही दया नव्हती. ज्या दिवशी तुम्ही मला या गेट बाहेर पावसात सोडून गेलात, त्या दिवशी तुमची आई मेली. अजय, मी आता फक्त या संस्थेची मालकीण आहे आणि माझ्या संस्थेत मी अशा लोकांना जागा देते ज्यांच्याकडे कोणी नसतं. पण तुमच्याकडे तर तुमचं तारुण्य आहे, तुमचं शिक्षण आहे आणि तुमची हुशार पत्नी आहे. मग तुम्हाला मदतीची काय गरज? रीमा रडत म्हणाली. आई, खरंच आम्हाला माफ करा. आम्ही पैशाच्या नशेत आंधळे झालो होतो. आम्हाला वाटलं होतं की तुम्ही आमच्यावर अवलंबून आहात, पण आज दिसते की आम्हीच तुमच्या लायक नव्हतो. सुमतीबाई खुर्चीवरून उठल्या आणि खिडकीपाशी गेल्या. बाहेर पाऊस पडतच होता. तुम्ही मला खर्च म्हणालात, फुकट जाणारा खर्च. पण बघा, ज्या आईला तुम्ही कवडीमोल समजलं, तिनेच आज शेकडो अनाथ मुलांचं शिक्षण आणि वृद्धांचा सांभाळ सुरू केलाय. माझ्या एका महिन्याची उलाढाल तुमच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त आहे. पण ही श्रीमंती मला माझ्या मुलाने दिली नाही, तर माझ्या कष्टाने आणि तुमच्या त्या अपमानाने दिली आहे. अजयला आता स्वतःचीच लाज वाटत होती. त्याला वाटलं होतं की आता आई त्याला पाहताच गळ्यात पडून रडेल आणि घरी येऊन जाईल. पण सुमतीबाईंच्या मनातील जखम इतकी खोल होती की ती सहजासहजी भरणारी नव्हती. आई, आम्हाला एक संधी दे. आम्ही तुझे नोकर म्हणून राहू, पण आम्हाला रस्त्यावर सोडू नकोस, अजय कळवळून म्हणाला. सुमतीबाईंनी त्याच्याकडे एक थंड कटाक्ष टाकला आणि बेल वाजवून शिपायाला बोलावले. रामू यांना गेस्ट हाऊसमध्ये घेऊन जा. 2 दिवस राहण्याची आणि जेवणाची सोय कर. त्यानंतर यांना स्वतःचा मार्ग शोधण्याला सांग. आई, फक्त 2 दिवस? अजयने विचारले. हो, कारण फुकटचा खर्च मलाही आवडत नाही. सुमतीबाईंच्या या वाक्याने अजयच्या कानशिलात लगावल्यासारखे झाले. सुमतीबाईंच्या गेस्ट हाऊसमध्ये अजय आणि रीमाला जागा तरी मिळाली होती, पण तिथे राहणं त्यांच्यासाठी कोणत्याही शिक्षेपेक्षाही कमी नव्हतं. त्या प्रशस्त खोलीत बसलेले असताना त्यांना प्रत्येक क्षणी सुमतीबाईंचे ते शब्द टोचत होते. फुकटचा खर्च मलाही आवडत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अजयला जाग आली. ती एका वेगळ्याच आवाजाने. खिडकीतून बाहेर पाहिले तर त्याला धक्काच बसला. सुमतीबाई पहाटे 5 वाजता कारखान्याच्या आवारात फेरफटका मारत होत्या. त्यांच्यासोबत मॅनेजर्सची मोठी टीम होती. त्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने आढावा घेत होत्या. ज्या आईला घराबाहेर काढताना अजयला वाटले होते की तिला साधा बँकेचा व्यवहारही समजणार नाही, ती आई आज एका अवाढव्य साम्राज्याचे नेतृत्व करत होती. अजय आणि रीमा डायनिंग हॉलमध्ये आले. तिथे त्यांना साधे पण पौष्टिक जेवण दिले गेले. त्यांच्या बाजूलाच काही वृद्ध स्त्रिया बसल्या होत्या. गप्पांच्या ओघात एका माऊलीने सांगितले, आम्हाला आमच्या मुलांनी कचऱ्यासारखं टाकून दिलं होतं, पण सुमतीबाईंनी आम्हाला मान दिला. आज आम्ही इथे काम करतो, आम्हाला पगार मिळतो, आम्ही कोणावरही ओझं नाही आहोत. हे ऐकून रीमाचे डोके
डोके शरमेने झुकले. तिने नेहमीच आईला ओझंच समजलं होतं, पण इथे तर त्या कित्येकांसाठी आधार होत्या. दुपारी सुमतीबाईंनी अजय आणि रीमाला आपल्या केबिनमध्ये बोलावले. अजयला वाटले होते की कदाचित आईचे मन आता विरघळले असेल, पण सुमतीबाईंच्या चेहऱ्यावर अजूनही तेच व्यावसायिक गांभीर्य होते. 2 दिवस संपत आले आहेत, पुढे काय करायचं ठरवले? सुमतीबाईंनी विचारले. अजय रडतच म्हणाला, आई, आम्हाला कुठेच जायला जागा नाहीये. आमची सर्व खाती सील झाली आहेत. प्लीज आम्हाला तुझ्यासोबत राहू दे. सुमतीबाईंनी एक फाईल अजय समोर फेकली. माझ्याकडे राहायचं असेल तर इथे कोणी कोणाचा मुलगा किंवा सून म्हणून राहत नाही. इथे फक्त कर्मचारी राहतात. ही एक नोकरीची ऑफर आहे. माझ्या कारखान्यात पॅकेजिंग विभागात 2 मजुरांची गरज आहे. दिवसभर उभे राहून डबे भरणे आणि सील करणे हे काम असेल. राहण्यासाठी कामगारांच्या 40 खोली मिळेल आणि पगार तुमच्या कामावर अवलंबून असेल. मान्य असेल तर सांगा. अजय आणि रीमा थक्क झाले. अजय, जो कधी काळी एसी केबिनमध्ये बसून ऑर्डर द्यायचा, त्याला आता मजूर म्हणून काम करायचे होते. आणि रीमा, जी पार्लर आणि किटी पार्टीशिवाय काही ओळखत नव्हती, तिला डबे भरायचे होते. आई, आम्ही हे कसं करू शकू? रीमाने विचारले. का? जेव्हा मी तुमच्या घरी राहून तुमच्या मुलाचा सांभाळ करत होते, तुमचे कपडे धुत होते आणि स्वयंपाक करत होते, तेव्हा ते काम नव्हतं का? मग आज तुम्हाला तुमच्या श्रमाची लाज का वाटतेय? सुमतीबाईंचा आवाज करडा झाला. जगामध्ये फुकट काहीच मिळत नाही. अजय काम सोडले नाही. त्यांना आता जाणीव झाली होती की कष्टाची किंमत काय असते. कारखान्यात काम करताना जेव्हा ते सुमतीबाईंना लांबून जाताना पाहिजे, तेव्हा त्यांच्या मनात आईबद्दल आदर आणि स्वतःबद्दल तिरस्कार दाटून यायचा. अजयने पाहिले की आईने केवळ व्यवसायच नाही केला, तर एक अशी व्यवस्था उभी केली आहे जिथे कोणाचाही अपमान होत नाही. एके दिवशी कामावरून परतताना अजयने पाहिले की सुमतीबाई घेऊन त्याला गोष्ट सांगत होत्या. ते दृश्य पाहून अजयला आपले बालपण आठवले. आई तेव्हाही अशीच होती आणि आजही तशीच आहे, फक्त तोच बदलला होता. 6 महिने उलटले. अजय आणि रीमाने आपली मेहनत सिद्ध केली होती, पण सुमतीबाईंनी अजूनही त्यांना आपल्या जवळ घेतले नव्हते. त्या त्यांना फक्त एक कामगार म्हणूनच वागवत होत्या. ही त्यांची शिक्षा होती की त्यांची परीक्षा, हे कोणालाच उमजत नव्हते. अजय आणि रीमा सुमतीबाईंच्या कारखान्यात काम करू लागून आता वर्ष पूर्ण झाले होते. या एका वर्षात त्यांचा पूर्ण कायापालट झाला होता. ज्या हातांनी कधी कामाला स्पर्श केला नव्हता, त्या हातांवर आता कष्टाचे वळ उठले होते. त्यांच्या वागण्यातील तो ताठा, तो गर्व पार गळून पडला होता. आता त्यांना आईच्या प्रत्येक शब्दांची किंमत कळली होती. दिवाळीचा सण होता. संपूर्ण शांतीधाम आणि माऊली क्रिएशनचा कारखाना दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता. सुमतीबाईंनी सर्व कामगारांसाठी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. अजय आणि रीमा एका कोपऱ्यात शांतपणे बसले होते. त्यांना वाटले होते की आज कदाचित आई त्यांना जवळ घेईल, प्रेमाने विचारेल. कार्यक्रमाच्या शेवटी सुमतीबाई स्टेजवर आल्या. त्यांच्या हातात एक लिफाफा होता. सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे होते. आज मला एक महत्त्वाची घोषणा करायची आहे, सुमतीबाई माईक समोर उभ्या राहून म्हणाल्या. मी आता थकले आहे. मला आता विश्रांती हवी आहे. त्यामुळे माऊली क्रिएशनची जबाबदारी मला एका नवीन ट्रस्टकडे सोपवत आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष माझे जुने सहकारी आणि इथले प्रामाणिक कामगार असतील. अजयच्या काळजात धस्स झाले. त्याला वाटले होते की आई वारसा म्हणून हे साम्राज्य त्यांच्या नावावर करेल, पण सुमतीबाईंनी तसे काहीच केले नाही. कार्यक्रमानंतर सुमतीबाईंनी अजय आणि रीमाला आपल्या खोलीत बोलावले. तिथे एक वकिलांची टीम आधीच हजर होती. सुमतीबाईंनी अजय समोर एक
चेक ठेवला. अजय, हा तुझ्या वर्षभराच्या पगाराचा बोनस आणि काही जास्तीची रक्कम आहे. या पैशातून तू शहरात एक छोटा फ्लॅट भाड्याने घेऊ शकतोस आणि पुन्हा तुझी नोकरी शोधू शकतोस. रीमा, तूही आता स्वतःचं काहीतरी काम सुरू करू शकतेस, सुमतीबाई शांतपणे म्हणाल्या. अजयचे डोळे भरून आले. आई, तू आम्हाला तुझ्यापासून दूर करतेस. आम्ही खूप बदललेलो आहोत ग. आम्हाला हे साम्राज्य नको, आम्हाला तुझे पैसे नकोयत, आम्हाला फक्त तू हवी आहेस. आम्हाला घरी घेऊन चल ना आई. सुमतीबाईंनी खिडकीबाहेर पाहिले. अजय, घर माणसांनी बनतं, भिंतींनी नाही. ज्या दिवशी तुम्ही मला त्या पावसाच्या रात्री रस्त्यावर सोडलं त्या दिवशी माझं घर कोसळलं. आज माझ्याकडे हे मोठं साम्राज्य आहे. हजारो लोक मला आई म्हणतात, पण तुझ्यासाठी जी आई होती ती त्या रात्रीच हरवली. रीमा सासूच्या पाया पडाली. आई, आम्हाला माफ करा, आम्ही खूप मोठी चूक केली, आम्हाला एक संधी द्या. सुमतीबाईंनी रीमाला उठवले आणि तिचे हातात घेतले. रीमा, मी तुम्हाला माफ केलं आहे. जर माफ केलं नसतं तर तुम्हाला रस्त्यावरून उचलून इथे काम दिलंच नसतं. पण माफ करणं आणि पुन्हा पूर्वीसारखं नातं जोडणं यात खूप फरक असतो. जखम भरते पण तिचा वन कायम राहतो. तुम्ही मला खर्च म्हणालात, तो शब्द माझ्या काळजाला आजही टोचतो. सुमतीबाई पुढे म्हणाल्या. अजय, मी तुला हे साम्राज्य देणार नाही, कारण जर मी तुला हे आयतं दिलं तर तुला कष्टाची आणि नात्यांची किंमत कधीच कळणार नाही. हे साम्राज्य माझ्या कष्टाचं आहे आणि ते समाजाचं आहे. तू तुझं विश्व स्वतः उभं कर. तू इथून बाहेर पड, स्वतःचं घर घे, कष्ट कर आणि एक चांगला माणूस बनून दाखव. ज्या दिवशी तू मला स्वतःचा स्वाभिमानी कमावशील त्या दिवशी तू मला भेटायला येऊ शकतोस, पण एक मुलगा म्हणून नाही तर एक सुसंस्कृत नागरिक म्हणून. अजयला जाणीव झाली की त्याने जे गमावले आहे ते कधीच परत मिळणार नाही. आईने त्याला पैसा दिला होता, शिक्षण दिले होते, पण हक्क हिरावून घेतला होता. सुमतीबाईंनी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले होते. त्यांनी त्याला निराधार सोडले नाही, पण जवळही केले नाही. अजय आणि रीमा आपली छोटी पिशवी घेऊन गेटच्या बाहेर पडले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण मनात आईबद्दल कोणताही राग नव्हता. उलट आज त्यांना आईची उंची कळाली होती. सुमतीबाई गॅलरीत उभ्या राहून त्यांना जाताना बघत होत्या. त्यांच्या डोळ्यातूनही एक अश्रू ओघळला. आईचं हृदय होतं ते पूर्णपणे कठोर कसं होणार, पण त्यांना ठाऊक होतं की अजयला खरं आयुष्य शिकवण्यासाठी हे अंतर राखणं गरजेचं आहे. सुमतीबाईंनी पुन्हा कधीच कोणावर अवलंबून न राहण्याचा निर्धार पूर्ण केला होता. ज्या आईला मुलाने फुकटचा खर्च म्हटले होते, तिने आज हजारो लोकांसाठी जगण्याचं साधन निर्माण केलं होतं. सुमतीबाईंनी सिद्ध केलं की वय कितीही असो, जर जिद्द असेल तर एखादी स्त्री शून्यातून विश्व निर्माण करू शकते आणि स्वतःचा स्वाभिमान जपून जगाला धडा देऊ शकते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच दररोज नवनवीन कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब मात्र करा.